इस्रायलच्या हल्ल्यामुळे तेहरान हादरलं. इराणची राजधानी तेहरानवरती बॉम्ब हल्ला. इस्रायली हवाई हल्ल्यामुळे तेहरानमध्ये आग. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठं नुकसान. हल्ल्याचा व्हिडिओ समोर. स्थानिक तरुणानं हा व्हिडिओ पोस्ट केलाय. هیچکی هم تو خونه‌هانی همه در رفتن. इस्रायलच्या इराणच्या वीज प्रकल्पांवरती हल्ले. राजधानी तेहरानसह अनेक शहरांवरती वीज गायब. इस्रायलच्या हल्ल्यानं अल्बोर्ज शहरातला पॉवर ग्रीड उद्ध्वस्त. तर पॉवर ग्रीड बंद पडल्यामुळे तेहरान, कराज हे शहरं अंधारात आहेत. तर प्रत्युत्तरादाखल इराणचं देखील कुवेतच्या वीज प्रकल्पांना लक्ष. इराणचं दुबईवरती क्षेपणास्त्र हल्ला. फ्लेअर बॉम्बसह दुबईवरती क्षेपणास्त्र डागले. दुबईमध्ये इराणचं क्षेपणास्त्र निकामी केलंय. इंटरस्पेसच्या मदतीनं क्षेपणास्त्र निकामी करण्यात यश आलंय. इराणचे संयुक्त अरब अमिरातला जोरदार प्रत्युत्तर. अबुधाबीमधल्या अॅल्युमिनियम प्रकल्पावरती बॉम्बवर्षाव केला. इराणच्या हल्ल्यानंतर अॅल्युमिनियम प्रकल्पामध्ये आगडोंब. इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायल विरोधामध्ये निदर्शनं. इराणच्या अनेक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावरती उतरलेत. सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांना पाठिंबा. इराणी लष्कराच्या समर्थनार्थ देखील घोषणाबाजी केली. इस्रायलमधील तेल अवीव शहरामध्ये हजारो पक्ष्यांच्या घिरट्या. व्हिडिओ इस्रायलमधील तेल अवीव शहराचा असल्याचा दावा. तर युद्धाच्या काळामध्ये पक्ष्यांचे असं वागणं हे कोणत्या तरी मोठ्या संकटाचे संकेत असल्याची चर्चा होतीये. तेहरानवरील हल्ल्यानंतर इराण संतप्त. आखातातील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य केलं. इराणचा इराकमधील अमेरिकेच्या तळावरती हल्ला. तर बगदादमधील अमेरिकेच्या व्हिक्टोरिया लष्करी तळावरती देखील हल्ला केलाय. इराणकडून तेलाच्या 20 बोटी होर्मुझमधून नेण्यास मंजुरी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. उद्या सकाळपासून 20 मोठ्या बोटी होर्मुझ पार करतील. ट्रम्प यांचा दावा. खर्ग बेट ताब्यात घेण्याचा ट्रम्प यांचा विचार. खर्ग आयलँडमधून इराणची 90% तेल निर्यात होते. प्रामाणिकपणे सांगतो, इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय. ट्रम्प यांचं विधान. तर जमिनीवरची लढाई लढून खर्ग मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न. इराण आता अमेरिका इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांवरती हल्ले करणार. लष्करी अधिकाऱ्यांचे क्वार्टर्सवरती हल्ले करणं योग्यच ठरेल. इराणच्या मिलिटरी कमांडच्या प्रवक्त्यांचा दावा आहे. आखाती देशांमधील लष्करी अधिकाऱ्यांवरती हल्ले करण्याचा इरादा. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यामुळे पाकिस्तान पुढे ऊर्जा संकट. पाकिस्तानमध्ये स्मार्ट लॉकडाऊन. दुकानं, महामार्ग बंद. लग्न सोहळ्यांवरती देखील बंदी. तर आठवड्यामधून 2च दिवस लॉकडाऊन असणार. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्या इराणच्या रहिवाशांना मदत करण्यासाठी लेहमध्ये देणगी मोहीम. या मदत कार्यामध्ये आपला देखील हातभार लागावा यासाठी एका चिमुकलीनं गल्ला फोडलाय. तर दान केलेल्या वस्तूंमध्ये अनेक लहान मुलांच्या सायकलींचा देखील समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांचा संप. गॅससाठी 4 ते 5 तास रांगेमध्ये उभं राहावं लागत असल्यामुळे, त्याबरोबरच 50 ते 60 रुपये किलो महागानं गॅस खरेदी करावा लागत असल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये रोष आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवरती डीजीसीएकडून उन्हाळी उड्डाणांमध्ये 12% घट. आठवड्याला साधारण 3000 उड्डाणं कमी होणार. एव्हिएशन फ्युएलच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे निर्देश. तर विमान प्रवास आणखी महागण्याची शक्यता आहे. आणि या वेगवान घडामोडींनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे.